नमस्कार. हेडलाईन्स नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. मी स्नेहिल. या बातमीपत्राची सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीनं. महाशिवरात्रीसाठी 12 ज्योतिर्लिंगांपैकी 5वं ज्योतिर्लिंग असलेल्या परळीतल्या वैजनाथ मंदिराला आकर्षक रोषणाई करण्यात आलेली आहे. देशभरातून लाखो भाविक दर्शनासाठी म्हणून इथं दाखल होत आहेत. भाविकांची कुठलीही गैरसोय होऊ नये म्हणून आता देवस्थान ट्रस्टकडून मंदिरामध्ये जय्यत तयारी करण्यात आलेली आहे. सुरक्षा रक्षकांबरोबरच मंदिर परिसरामध्ये सीसीटीव्हीचीही आता करडी नजर असणार आहे. इथल्या वैजनाथ मंदिरामधली ही दृश्य आपण बघतोय. उद्या महाशिवरात्र आणि त्यासाठी म्हणून आजच जय्यत तयारी पूर्ण करण्यात आलेली आहे. महाशिवरात्रीसाठी भाविकांची परळीच्या वैजनाथामध्ये गर्दी झालेली आहे. उद्या महाशिवरात्री आणि आज आपण बघतोय भाविकांचा मोठा ओघ या ठिकाणी दर्शनासाठी आलेला आहे. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेलं हे ज्योतिर्लिंग आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात भाविक इथं दर्शनासाठी येत असतात. मंदिर प्रशासनानं देखील जय्यत तयारी केलेली आहे. आकर्षक विद्युत रोषणाई तसंच भाविकांना दर्शन घेण्यासाठी म्हणून दर्शन रांगांचं देखील इथं नियोजन झालेलं आहे. दृश्य आपण बघतोय. वळूया पुढील राजकीय बातमीकडे. मंत्रालयामध्ये फिक्सर पीएनचा सुळसुळाट झाल्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी काही मंत्र्यांच्या पीएनच्या नियुक्त्या ज्या आहेत त्या रोखल्या आहेत. कोण आहेत ते मंत्री आणि कोणत्या पक्षाच्या किती मंत्र्यांचे पीए फिक्सर आहेत पाहूयात या विशेष रिपोर्टमध्ये. मंत्रालयातले ते 16 फिक्सर पीए कोण? शिंदेचे 13 तर दादांच्या पक्षाचे 3 फिक्सर पीए. राऊतांचा दावा, फडणवीसांचं केलं कौतुक. आपली चौकशी चाललेली आहे किंवा मंत्रालयामध्ये त्यांच्याबद्दल परसेप्शन हे फिक्सरचं आहे. कोणी नाराज झालं तरीही मी अशाला मान्यता देणार नाही. ऐकलत? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मंत्र्यांची नावं पाठवलेल्यांपैकी 16 फिक्सर पीएस आणि ओएसडीना थारा देणार नसल्याचं खडसावून सांगितलं. तर फडणवीसांच्या या रोखठोक भूमिकेचं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी कौतुक केलंय. 16 पैकी 13 फिक्सर पीएनची यादी पाठवणारे मंत्री शिंदे गटाचे तर 3 मंत्री अजित पवारांचे असल्याचा दावा राऊतांनी केलाय. आतापर्यंत माझ्याकडे 125च्या जवळपास नावं आली. त्यातली 109 नावं मी क्लिअर केलेली आहेत. उर्वरित नावं मी क्लिअर केली नाहीत, कारण कुठल्या ना कुठल्या आरोप त्यांच्यावर आहे, कुठली ना कुठली चौकशी चाललेली आहे किंवा मंत्रालयामध्ये त्यांच्याबद्दल परसेप्शन हे फिक्सरचं आहे. कोणी नाराज झालं तरीही मी अशाला मान्यता देणार नाही. माझं मुख्यमंत्र्यांना किंवा राज्याच्या मुख्य सचिवांना आव्हान आहे, कोणत्या मंत्र्याने आपला ओएसडी किंवा पीए म्हणून अशा फिक्सरची नावं पाठवली ती तुम्ही जाहीर करा. फिक्सरची जी नावं आहे ती शिंदे गटाकडून मंत्र्यांकडून गेलेली सगळं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यापूर्वीही मंत्रालयातील दलाली बंद करण्यासाठी काही कठोर निर्णय घेण्याचे संकेत दिले होते. एवढंच नाही तर राज्याला आर्थिक शिस्त लावण्याचेही सुतोवाच फडणवीसांनी केलंय. हे असं असलं तरी आता महायुतीच्या सत्ता स्थापनेला 2 महिने उलटून गेल्यानंतरही पीए आणि ओएसडींच्या नियुक्त्या रखडल्या. नेमका कोणत्या पक्षाच्या किती मंत्र्यांच्या पीएनच्या नियुक्त्या रखडल्यात ते पाहूया. भाजपचे 8 मंत्री, शिंदे गटाचे 8 मंत्री आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे 3 मंत्री. महायुतीत सुरू असलेल्या नियुक्त्यांचा हा वाद कमी होता की काय, यात आता अजित पवारांचे आमदार अमोल मिटकरी यांनी मवियातल्या एका तत्कालीन मंत्र्यांच्या पीएनं पैसे मागितल्याचा बॉम्ब टाकलाय. मला मागितलेले 5 लाख रुपये. 5 लाख रुपये द्या आणि 1-2 कोटीची कामं घ्या. पण ते म्हटलं नाही, माझ्याकडे तेवढी कॅश नाही आहे सध्या, त्याच्यामुळे एवढे कामं मला नकोत. पण
आणि अशा प्रकारे 2-4 डिपार्टमेंट असे होते की जिथे पैशाशिवाय काम होत नव्हतं. मंत्र्यांनी मागितलेले नाहीत. त्यांच्या OSDचे जे खालचे हे असतात, काय म्हणतात त्याला, PA किंवा PAच्या खाली आर्थिक व्यवहार सांभाळणारे, आपण त्याला म्हणू चमचे म्हणूया आपल्या भाषेत, दलाल म्हणा, चमचे म्हणा, असे चमच्यांचा फार मोठा सुळसुळाट त्या मंत्रालयामध्ये आहे. मंत्रालयातले हे फिक्सर आमदाराला सोडत नसतील तर सामान्यांची काय अवस्था असेल याची केवळ कल्पनाच केलेली बरी. मात्र यापूर्वी या फिक्सरांबाबत दबक्या आवाजात चर्चा व्हायची. मात्र स्वतः मुख्यमंत्र्यांनीच जाहीररित्या या फिक्सरांना आळा घालण्याचा निर्णय केल्यामुळे मंत्रालयातल्या कारभारात सुधारणा होणार का हा सवाल आहे. तर दुसरीकडे शिंदे आणि अजितदादा गटातल्या मंत्र्यांची नाराजी वाढणार का याकडेही लक्ष लागले. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. यानंतर वळूया एका पुढील बातमीकडे. आज पुन्हा एकदा साम टीव्हीच्या राजकीय बातमीवर शिक्कामोर्तब झालेला आहे. जयंत पाटील आणि बावनकुळेंची भेट झाल्याची बातमी सगळ्यात आधी साम टीव्हीनं दाखवली होती आणि यानंतर जयंत पाटील यांनी देखील आता या बातमीवर शिक्कामोर्तब केलेला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची एक गुप्त भेट झाली. मध्यरात्री 1 वाजेच्या सुमारास बावनकुळेंच्या बंगल्यावर जवळपास तासभर बैठक झाली आणि या भेटीवेळेस भाजपचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटीलही उपस्थित होते. ही बातमी सगळ्यात आधी साम टीव्हीनं दाखवली होती. त्यामुळे जयंत पाटील यांच्या पक्षांतराच्या चर्चाही रंगल्याचं इथं दिसत होतं. खुद्द जयंत पाटलांनी आता या भेटीबाबतची कबुली दिलेली आहे. काल संध्याकाळी 7:50 यांच्या घरी माझी भेट झाली आणि सांगली जिल्ह्यातल्या काही महसूल प्रश्नांच्यावर मी त्यांना जवळपास 10 ते 12 निवेदनं दिली आणि ती निवेदनं देण्यासाठी त्यांची भेट मागितलेली. महसूल विभागात 7-12 संगणकीकरण केलं, ऑनलाईन केले, याच्या दुरुस्त्या अनेक शेतकऱ्यांच्या वेळेवर होत नाही. ती सर्व महाराष्ट्राचा तो प्रश्न होता, त्याकडे त्यांचं लक्ष वेधलं. 25 मिनिटं भेट चालली. त्याच्यात काही राजकीय चर्चा नाही. बरोबर राधाकृष्ण विखे पाटील होते, स्टाफ होता, माझ्याबरोबरचे शिष्टमंडळाचे 4-5 जण होते. काल सायंकाळी 8:30-9 वाजता B5 बंगल्यावर, अधिकृत बंगल्यावर भेट झाली. आणि माझ्या घरी तर 400-500 लोक त्यावेळी भेट झाली तेव्हा होते. ते अधिकृत माझा वेळ घेऊन आले होते आणि त्यामुळे काही ती राजकीय भेट नव्हती. कुठली राजकीय चर्चा सुरू झाली नाही. केवळ विकासाची चर्चा झाली. जयंत पाटील साहेबांनी दिलेले 14ही मुद्दे ते महत्त्वाचे होते. मी ते मार्गी लावणार आहे. मात्र या भेटीत राजकीय चर्चा झालेली नाही असं म्हटलेलं आहे. परंतु बावनकुळे आणि जयंत पाटील यांची ही गुप्त भेट साम टीव्हीच्या बातमीनंतर आता आपण बघतोय की या भेटीच्या संदर्भात दोन्ही नेत्यांनी कबुली दिलेली आहे. 1 तास भेट झाली आणि त्यामुळे जयंत पाटीलांच्या पक्षांतराच्या मुद्द्यावर इथं चर्चा झाल्याचं बोललं जातं. त्र्यंबकेश्वरमधील महाशिवरात्री ही थेट दृश्य आपण बघतोय. भाविकांची प्रचंड गर्दी त्र्यंबकेश्वरमध्ये देखील झालेली आहे. महाशिवरात्रीच्या निमित्तानं त्र्यंबकेश्वरमध्ये मोठ्या संख्येनं भाविक येत असतात आणि आज या ठिकाणी प्रचंड गर्दी उसळली आहे. मंदिरामध्ये आपण बघतोय की आकर्षक फुलांची सजावट करण्यात आलेली आहे. तसंच या ठिकाणी मंदिर प्रशासनानं उद्याच्या महाशिवरात्रीच्या निमित्तानं जय्यत तयारी केलेली आहे. ही थेट दृश्य त्र्यंबकेश्वर मंदिरातली. महाशिवरात्रीसाठी भाविकांची इथं गर्दी होते.
पुढील बातमीकडे. शिवसेनेच्या मिशन टायगरची पुण्यात मोठी चर्चा असतानाच त्यामध्ये आता ट्विस्ट आलेला आहे. पुण्यातील शिंदे गटात जाणारे माजी आमदार आता दादांकडे झुकू लागल्याची चर्चा आहे. नेमका दादांनी का लावलाय ब्रेक? शिंदेंना दादांनी पुण्यामध्ये का शह दिलाय? पाहूयात या विशेष रिपोर्टमध्ये. मविया नेत्यांवरून महायुतीत रस्सीखेच. पुण्यातल्या मिशन टायगरला अजितदादांचा ब्रेक. धंगेकर बाबर राष्ट्रवादीत जाणार. माजी आमदार राजन साळवींनी ठाकरेंना धक्का दिल्यानंतर शिंदे गटाकडून महापालिका निवडणुकीपूर्वी ठाकरेंच्या सेनेला आणि विरोधकांना आणखीन एक धक्का देण्याची रणनीती आखली जाते. शिवसेनेच्या मिशन टायगरची चर्चा सुरू आहे. त्यातही पुणे जिल्ह्यात शिवसेनेचं हे मिशन जास्त चर्चेत आहे, कारण काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर शिवसेनेत जाणार अशी चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी धंगेकरांचं भगवं उपरणं घातलेलं स्टेटस चर्चेत आलं होतं. धंगेकरांनी एकनाथ शिंदेंची भेटही घेतली होती. तसंच ठाकरे गटाचे माजी आमदार महादेव बाबरही शिंदे सेनेत जाणार अशी चर्चा आहे. मात्र या चर्चेमध्ये आता ट्विस्ट आलाय, कारण शिंदेंच्या मिशन पुणेला अजित पवारांकडून ब्रेक लागलाय अशी सूत्रांची माहिती आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील यांनी धंगेकर आणि बाबर यांना पक्षात येण्याची खुली ऑफर दिली. मी कुठल्याही पक्षात असलो तरी सुद्धा प्रत्येक पक्षाशी कौटुंबिक संबंध जपलेत अशी प्रतिक्रिया धंगेकर यांनी दिली. 35 वर्षाच्या राजकारणामध्ये कौटुंबिक नाते निर्माण झाले. मी कुठल्या पक्षामध्ये असो किंवा नसो, आम्ही कायम एकमेकाला कुटुंब म्हणून आम्ही कायम एकमेकांबरोबर राहिलो, कुटुंब म्हणून राहिलो आणि कुटुंब म्हणून राहिल्यानंतर ते एक नाती तयार झालेली आहेत. पण आता सध्या चर्चेत आलं मी तर तो भागवा गाळ्यात घातला. तर शिवजयंतीच्या दिवशी कार्यक्रम होता, तुम्हाला माहिती असेल. मी 8-10 हजार लोकांचं भोजनाचा कार्यक्रम केला. त्याच्यामध्ये चहा पाण्याचा काय लोक येतात जातात. मग त्याविषयी भगवा आणि भगवा काय घालणं गैर नाही. महाविकास आघाडीतील नेत्यांना पक्षात घेण्यावरून रस्सीखेच सुरू आहे. एकनाथ शिंदे विरुद्ध अजित पवारांमध्ये कोल्ड वॉर सुरू आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वीही राष्ट्रवादी आणि शिवसेनेतील मतभेद समोर आले होते. अगदी तत्कालीन मंत्र्यांनी थेट अजित पवार आणि अर्थ खात्यावर हल्लाबोल केला होता. आता पुणे जिल्ह्यातील राजकारणावरून पुन्हा दोन्ही पक्ष एकमेकांवर कुरघोडी करतायत. आता धंगेकर आणि बाबर हे धनुष्यबाण हाती घेणार की हाती घड्याळ बांधणार, याकडे सर्वांचं लक्ष आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. तर ही थेट दृश्य आपण बघतोय काशी विश्वनाथ मध्ये. यावेळेस उद्या महाशिवरात्री आणि आजपासूनच मंदिर सज्ज झालेली आहेत. मोठ्या प्रमाणात भाविक काशी विश्वनाथ मध्ये. शिंदे सेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हेंनंतर आता राज्यमंत्री योगेश कदमांनीही ठाकरे गटावर निशाणा साधला. लोकसभा, विधानसभा आणि पालिका निवडणुकीसाठी मातोश्रीचं वेगवेगळं रेड कार्ड असल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी केलाय. राबणाऱ्या कार्यकर्त्याला तिकीट न देता गिफ्ट देणाऱ्या कार्यकर्त्याला तिकीट दिलं जायचं असं योगेश कदमांनी म्हटलंय. तर घराणं सोडलं तर त्यांचं काम काय असं प्रत्युत्तर ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंतांनी
योगेश कदमांना दिलेलं आहे. तरीके के गिफ्ट मांगे गए हैं, कौन कौन गिफ्ट देता है तो वहाँ पे उनको टिकट कैसे मिलते हैं, विधानसभा का अगर टिकट चाहिए तो उसका रेट कार्ड अलग होता है, लोकसभा का टिकट का रेट कार्ड लोकसभा के टिकट का रेट कार्ड अलग होता है, मुंबई के कॉरपोरेशन के टिकट का रेट कार्ड अलग होता है. तो मेरे ख्याल से ये तो उद्धव जी का पिछले 15-20 साल से उनका ये पॉलिटिक्स का तरीका है और इसी से फ्रस्ट्रेट होके बहुत सारे शिवसैनिकों ने आज उनकी साथ छोड़ी है. बोलणारा माणूस पक्षासाठी किती राबला ते सांगायला पाहिजे पहिलं त्यांनी. घराण्याचा मुलगा म्हणून बाकी त्याचं पक्षातलं कॉन्ट्रिब्युशन काय. दुसरा विषय मी तुमच्यासमोर ज्वलंत उभा आहे. वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद आणि उद्धवजींच्या मार्गदर्शनाने प्रेरणेनं मला 1996 साली विधान परिषदेचा आमदार एक कप चहा न पिता करण्यात आलं. इतकं धादांत खोटं बोलणारी ही माणसं, यांच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाचं काय रेट कार्ड होतं जरा वडिलांना विचारून घे म्हणून सांगा त्याला. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंनी नीलम गोऱ्हेंना कायदेशीर नोटीस पाठवली. वकील असीम सरोदेंमार्फत अंधारेंनी गोऱ्हेंच्या विरोधात अब्रू नुकसानीची नोटीस पाठवलेली आहे. दिल्लीतील मराठी साहित्य संमेलनात ठाकरेंच्या शिवसेनेत 2 मर्सिडीज गाड्या मिळाल्या की 1 पद मिळतं असं विधान गोऱ्हेंनी केलं होतं आणि हे वक्तव्य केल्याप्रकरणी नोटीस पाठवण्यात आलेली आहे. नीलम गोऱ्हे यांनी काल उधळलेली मुक्ताफळे ही फक्त साधी विधाने नाहीत, तर प्रबोधनकार ठाकरे वंदनीय बाळासाहेब यांच्या एकूण विचारधारेवर मुळावर त्याच्या घाव आहे. त्या शिवसेनेने जोपासलेल्या उदात्त परंपरेला गालबोट लावण्याचा हा प्रयत्न आहे आणि म्हणून मी आज नीलम गोऱ्हे यांच्या विरोधात कायदेशीर नोटीस त्यांना पाठवलेली आहे. 4 दिवसात नोटिशीला उत्तर न आल्यास आम्ही अजून पुढची लढाई लढत राहू. राजापूर मतदारसंघातील आमदार किरण सामंतांनी मोठा गौप्यस्फोट केला. मला खासदारकी लढवायची होती, राजन साळवी राजापूरचे आमदार आणि मी खासदार असं सांगण्यात आलं होतं, असा गौप्यस्फोट किरण सामंतांनी केलाय. तसंच एकनाथ शिंदेंनी उठाव केला तेव्हा राजन साळवींचा सहभाग होता असं देखील सामंत यांनी म्हटलंय. ज्यावेळी एकनाथ शिंदे साहेबांनी उठाव केला, उभाटामधून बाहेर पडायचं, शिवसेनेमधून बाहेर पडायचा निर्णय घेतला, त्या दिवसापासून मी असेल, उदय असेल, साळवी साहेबांच्या मागे होते. आपल्याला मुद्दा इतिहास सांगतो, परंतु साळवी साहेबांना काही गोष्टींना योग्य वेळी योग्य निर्णय जो म्हणतो, पण ह्या बाबतीमध्ये सामंत योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याच्या बाबतीमध्ये सामंत. परंतु मी साळवी साहेबांच्या बाबतीमध्ये एक केंद्र ऐकत असेल, तुम्ही पक्षप्रवेश करा, तुम्ही तिकडनं आमदार व्हा, उदय रत्नागिरीतून आमदार होते ते मला खासदार. इतिहास संशोधक इंद्रजित सावंतांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. एवढंच नव्हे तर सावंतांना धमकी देताना शिवरायांचा देखील या उपटसुंभानं अपमान केला. कोण आहे हा धमकी देणारा आणि सावंतांनी त्याला काय उत्तर दिलं पाहूयात या रिपोर्टमध्ये. इंद्रजित सावंतांना जीवे मारण्याची धमकी. ब्राह्मणाला बोलशील ना लक्षात ठेव. सावंतांना शिवीगाळ, शिवरायांचाही अपमान. आले हरामखोर, रेकॉर्ड कर रेकॉर्ड तुझ्या बापाला. महाराजांची बदनामी थांबवा. छत्रपती शिवाजी महाराजांना देशापर्यंत पोहोचणारा भालजी पेंढारकर पहिला ब्राह्मण होता, लक्षात घ्या. तुमचे छत्रपती कुठे गेला असता काही माहित नसतं पडलं. ऐकलं, ही आहे इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंतांना देण्यात आलेली जीवे मारण्याची धमकी. इंद्रजित सावंतांनी धमकीची कॉल रेकॉर्डिंग फेसबुकवर पोस्ट केली. यात प्रशांत कोरटकर नावाच्या व्यक्तीनं इंद्रजित सावंत यांच्यावर ब्राह्मण द्वेष पसरवत असल्याचा आरोप केला. मात्र हा कोरटकर एवढ्यावरच थांबलेला नाही, तर त्यानं सावंतांना धमकी देताना थेट छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अर्वाच्य भाषा वापरली आहे. ब्राह्मणांची अवकाश काय आहे तुम्हाला दाखवून एक दिवस. लक्षात घ्या, छत्रपती शिवाजी महाराजांना देशापर्यंत पोहोचणारा भालजी पेंढारकर पहिला ब्राह्मण होता, लक्षात घ्या. तुमचे छत्रपती कुठे गेला असता काही माहित नसतं पडलं. लक्षात घ्या. तुझ्या
साले हरामखोर, रेकॉर्ड कर रेकॉर्ड तुझ्या बापाला. ब्राह्मणाला बोलशील ना तुझी टाकीन, लक्षात ठेव. ब्राह्मणाचा शब्द काढशील ना ज्या दिवशी परशुरामाचा लक्षात ठेव. त्याच्यानंतर ब्राह्मणाला तुला किती मारील. बघ परशुरामाला की नाही आमच्या श्रीरामानं 4 वेळा श्रीराम नाही, तुम्ही साले लोक आहे. तुम्ही ब्राह्मणांना फक्त टार्गेट करता, हरामखोर हो. अशा पोकळ धमक्यांना आपण घाबरत नसल्याचं सांगत इंद्रजित सावंतांनी शिवरायांच्या अपमानाबद्दल प्रशांत कोरटकरवर कारवाईची मागणी केली. तर प्रशांत कोरटकरनं मात्र तो मी नव्हेच असं म्हणत सावंतांवरच फेसबुक पोस्ट टाकल्याप्रकरणी टीका केली. माझ्या धमकीबद्दल तर मी काय बोलायचा विषय नाही, कारण आपण सक्षम आहोत त्या विषयावर. पण शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्याबद्दल जे आक्षेपार्ह भावना, वक्तव्य या उन्मादी व्यक्तीने व्यक्त केल्या आहेत त्याच्याबद्दल मात्र कारवाई झाली पाहिजे असं माझं म्हणणं. पहिली गोष्ट तर इंद्रजित सावंत यांनी जे पोस्ट केलं त्याच्यानंतर मला सकाळपासून शेकडो फोन आले. पहिली गोष्ट, हा कॉल माझा नाही, हा आवाज माझा नाही. आणि आजच्या टेक्नॉलॉजीच्या याच्यामध्ये कोणी कोणाचे नाव घेऊन फोन करेल आणि शहानिशा न करता त्यांनी सरळ हा इतका कळीचा मुद्दा आहे सध्या छावा सिनेमानंतर इतकं झालेलं आहे. आणि मुद्दाम जातीचं लक्षात ठेवून फ्रेम करून हा आरोप केलेला दिसतोय मला. पोलीस आयुक्तांना भेटणार आहे, मी सायबरकडे तक्रार करणार आहे की माझी शहानिशा न करता अशा पद्धतीचा खोडसाळ कोणी कॉल करून की सरळ एवढ्या मोठ्या माणसांनी सोशल मीडियावर टाकणं ही अतिशय चुकीची गोष्ट आहे. दुसरीकडे सावंतांना धमकी देणाऱ्याला संभाजी ब्रिगेड स्टाईलनं धडा शिकवण्याचा इशारा संतोष शिंदेंनी दिलाय. लक्षात ठेवा, इंद्रजित सावंत सरांना जो कोणी धमकी देतोय त्याने लक्षात ठेवावं, इंद्रजित सावंत सरांच्या पाठीशी संभाजी ब्रिगेड खंबीरपणे उभी आहे. त्यांना डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न करणार असेल, आम्ही अजिबात त्याला सोडणार नाही. जर तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही वेळ आणि ठिकाण सांगा. संभाजी ब्रिगेड त्या लोकांपर्यंत आणि त्या व्यक्तीपर्यंत त्यांच्या शहरात येऊन चर्चा करायला तयार आहे. आणि जर लईच त्यांना दादागिरी करायची असेल, संभाजी ब्रिगेड स्टाईलनं त्यांना धडा शिकवला जाईल. ऐतिहासिक विषयांवर प्रदर्शित चित्रपटानंतर वाद प्रतिवाद उफाळून येत असतात. त्यातच आता छावा चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर गद्दारी शिर्केंनी केल्याचं चित्रपटात दाखवण्यात आलं. तर सावंतांनी मात्र संभाजी महाराजांना पकडून देण्यात ब्राह्मण सरदारांची भूमिका असल्याचा दावा केला होता. मात्र वैचारिक विरोध सोडून एखाद्याला जीवे मारण्याची धमकी देणं आणि एखाद्याला धमकी देताना थेट छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणं संतापजनक आहे. त्यामुळे कडक कारवाई करून अशा उपटसुंभांना धडा शिकवण्याची गरज आहे. रणजित माजगावकर सह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, कोल्हापूर. तर साम टीव्हीच्या बातमीची मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली. इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंतांना आलेल्या धमकी प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी चौकशीचे आदेश दिलेले आहेत. आणि त्यानंतर पोलिसांकडून इंद्रजित सावंतांचा जबाब नोंदवल्यानंतर प्रशांत कोरटकरवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तर सावंतांना धमकी देणाऱ्या कोरटकरवर गुन्हा दाखल झालेला आहे. धमकी देणाऱ्याचा शोध देखील पोलिसांनी सुरू केलेला आहे. साम टीव्हीनं सगळ्यात आधी ही बातमी दाखवली आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी देखील या धमकी प्रकरणाची दखल घेतली आणि सावंतांना आलेल्या फोन कॉलची चौकशी करा असे आदेश दिलेले आहेत. फोन आला होता त्या नंबरवर, म्हणजे त्यांनी ज्यांना आपलं नाव प्रशांत कोरटकर असं सांगितलं त्यावर हा गुन्हा दाखल आहे. नंबर आहे मोबाईल नंबर. या मोबाईल नंबरचा आम्ही सायबरच्या मदतीने तांत्रिक अनालिसिस करून पुढील तपास आम्ही करीत आहोत. यानंतर वळूया एका दुर्दैवी बातमीकडे. शाळेच्या पिकनिकसाठी गेलेल्या एका मुलाचा मृत्यू झाला आहे. आयुष सिंग असं या 13 वर्षीय मुलाचं नाव आहे. संध्याकाळी 5:30च्या सुमारास आयुषला उलटी झाली आणि तो बेशुद्ध झाला. त्यानंतर आयुषला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केला आहे. नवी मुंबईतील पालिका शाळेची खोपोलीला पिकनिक गेली होती आणि त्यावेळेस ही घटना घडलेली आहे. उष्माघातानं आयुषचा बळी गेल्याची ही शक्यता आहे. यावेळेस एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय. राज्यामध्ये मुंबईमध्ये विशेषतः तापमान प्रचंड वाढलंय. सिद्धेश मात्रे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत. सिद्धेश, काय अधिकची माहिती? एका 13 वर्षाच्या मुलाचा अशा पद्धतीनं अचानक मृत्यू झालाय, काय अधिक सांगाल? आज नवी मुंबई महानगरपालिकेची शाळा क्रमांक 76 आहे, त्याची जी पिकनिक आहे
ती खोपोली येथील इमाजिका या ठिकाणी गेली होती आणि याच ठिकाणी अनेक विद्यार्थी 8वी ते 9वी पर्यंतचे जे विद्यार्थी होते ते सहलीसाठी गेले होते आणि त्याच दरम्यान जो 8वीचा विद्यार्थी आहे आयुष सिंग याला संध्याकाळी 5:30च्या दरम्यान उलटी झाली होती आणि त्यानंतर तो त्याच ठिकाणी बेशुद्ध पडला होता. त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलेला आहे आणि ही धक्कादायक माहिती जी आहे समोर आलेली आहे. एकूणच शिक्षण विभागाचा कुठेतरी गोंगळपणा आहे का किंवा कशामुळे नेमका हा मृत्यू झालेला आहे, उष्माघातामुळे हा मृत्यू झाला आहे का, असे अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्याची उत्तरं मात्र अद्याप मिळाले नाही. नेमकं पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये काय समोर येतं हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. बिलकुल, धन्यवाद सिद्धेश आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. तर छावा सिनेमा हिट होत असताना स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेच्या शेवटावरून अमोल कोल्हेंना टार्गेट करण्यात येत आहे. खरंच अमोल कोल्हेंनी स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेचा शेवट गुंडाळला का? मालिकेचा शेवट विशिष्ट पद्धतीनं करण्यासाठी नेमका कुणाचा होता दबाव? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून. छावाची धार, अमोल कोल्हेंवर वार. संभाजी मालिकेतील शेवटावरून वाद. बलिदान न दाखवल्यानं कोल्हे ट्रोल. देशभर छावा सिनेमाची चर्चा सुरू असताना आता स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेचा शेवट गुंडाळण्यात आल्याचा आरोप सोशल मीडियाच्या माध्यमातून कोल्हेंवर करण्यात येतोय. त्यावर खासदार अमोल कोल्हेंनी स्पष्टीकरण दिलंय. स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेचा शेवट विशिष्ट पद्धतीनं करण्यासाठी आपल्यावर दबाव होता असा गौप्यस्फोट अमोल कोल्हेंनी केलाय. कोल्हेंनी सोशल मीडियावर उपस्थित केलेल्या 4 प्रश्नांना उत्तर दिलंय. महत्वाचा प्रश्न, स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेचा शेवट हा गुंडाळण्यात आला का? स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेचा शेवट विशिष्ट पद्धतीने दाखवण्यासाठी कुणाचा दबाव होता का? होय. स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेचा शेवट ठराविक पद्धतीनं दाखवावा याविषयी माझ्यावर, माझ्या टीमवर दबाव होता. या मालिकेविषयी किंवा या शेवटाविषयी प्रश्न विचारणाऱ्यांना आपल्या आईला, बहिणीला एकदा हा प्रश्न विचारावा की जर हे अत्याचार रोज टेलिव्हिजनवर पाहिले असते तर तुम्हाला आवडलं असतं, तुम्हाला ते पाहावंसं वाटलं असतं का? हा फार महत्वाचा प्रश्न. आणि त्यामुळे या मालिकेच्या शेवटाविषयी जे कोणी प्रश्न विचारतात त्यांच्या मानसिकतेविषयी, या विकृत मानसिकतेविषयी खरोखर चीड, संताप आल्याशिवाय राहत नाही की तुम्हाला काय पाहायचं होतं. छत्रपती संभाजी महाराजांवर कसे अनन्वित अत्याचार त्या क्रूर औरंग्याने केले हे तुम्हाला पाहायचं होतं. कशासाठी पाहायचं? हा आनंद मिळणार होता तुम्हाला. स्वराज्य रक्षक मालिकेतील शेवटावरून होत असलेल्या आरोपांवर कोल्हेंनी नेमकं काय स्पष्टीकरण दिलंय पाहूयात. मालिकेचा शेवट विशिष्ट पद्धतीनं बदलण्यासाठी माझ्यावर माध्यमांचा दबाव होता. नैतिक जबाबदारी पाळून स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेचा शेवट केला. मालिका टीव्हीवर दाखवण्यात येत असल्यानं नियामक मंडळाची मार्गदर्शक तत्व पाळावी लागली. हिंसाचार आणि फक्त रक्त दाखवण्याबाबत टीव्हीचे काही नियम असतात. मार्गदर्शक तत्वांना अनुसरून मालिकेचा शेवट दाखवला. मालिकेतील प्रसंगांबाबत पवारांनी कधीही दबाव टाकला नाही. छावा सिनेमात छत्रपती संभाजी महाराजांना हाल करून मारण्यात आल्याचा सीन दाखवण्यात आलाय. मात्र हा सीन कोल्हेंच्या स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेतून वगळण्यात आल्याचा मुद्दा पकडून ट्रोलर्स कोल्हेंवर वार करतायत. कोल्हेंनी दबावाचं कारण पुढे केलं असलं तरी हा दबाव कुणी टाकला होता आणि का टाकला होता या प्रश्नांची उत्तरही समोर येणं गरजेचं आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.